आणि तुझ्या आई घाल तिकडं, कुठं जायचं तुला तिकडं मारा खाली कुठं असं तिकडं. हा आम्हाला शिकवतो रे. तुम्ही अहिल्यानगर परिसरात राहत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच पाहिला असेल. यामध्ये ही महिला समाजामध्ये तेढ निर्माण करणारे आणि आक्षेपार्ह विधान करताना दिसून येत आहे. समाजात महिलांना आदराचं स्थान आहे. जिथे नारीची पूजा होते तिथे देव वास करतात, ही आपली संस्कृती. महिलांच्या रक्षणासाठी आपल्या देशात कडक कायदे आहेत आणि ते असायलाच हवेत. पण जेव्हा एखादी महिला याच कायद्यांना स्वतःचं लायसन्स टू लूट बनवते, जेव्हा अबला असल्याचा बनाव करून समोरच्याला बकरा बनवते आणि सुरू होतो ब्लॅकमेलिंगचा, लुटीचा आणि खोट्या गुन्ह्यांचा एक भयानक खेळ, तेव्हा अशा डाकू हसीनाची भर चौकात पोलखोल होणंही गरजेचं असतं. होय, आज आपण अशाच एका महिला अर्थात अहिल्यानगरच्या डाकू हसीनाचा बुरखा फाडणार आहोत, जिचा धंदाच आहे सापळा रचणे, अडकवणे आणि पैसे उकळणे. जिने स्वतःच्या पतीला सोडलं नाही, जन्मदात्या बापासारख्या सासऱ्यांना सोडलं नाही, फ्लॅट मालकाला लुटलं, एवढंच काय देशाचं संरक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांनाही जिने हनी ट्रॅपमध्ये ओढून गंडा घातला, त्या महाठग महिलेची ही कुंडली आज आपण मांडतोय. पण ही कुंडली मांडण्यापूर्वी एक वैधानिक इशारा. सावधान, ही स्टोरी तुमची झोप उडवू शकते. ही महिला कोण आहे? अहिल्यानगरमध्ये तिने कसा धुमाकूळ घातलाय? बाईपणाचा बाजार मांडून अफाट माया कशी जमवली, हे समजून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लक्षात घ्या, आम्ही पुराव्याशिवाय बोलतच नाही. अब्रुदर माणसं इज्जतीला भीतात आणि यातच ब्लॅकमेलरचं फावतं. पण आज भीती नाही, फक्त सत्य समोर येणार आहे. तर करूया सुरुवात मूळ ठिकाणापासून. फोटोत दिसणाऱ्या या महिलेचा चेहरा नीट पहा. हा चेहरा जितका भोळा दिसतो तसा तो नाही. दिसायला भोळा परी अंगी नाना काळा या म्हणीची आठवण करून देणारा हा चेहरा आहे. नाव रुपाली रासकर. नाव पुन्हा नीट आहे का? रुपाली रासकर. हिचा पहिला विवाह 2002 साली गोरख रासकर यांच्याशी झाला. पिंपळनेर सारखं साधं गाव. लग्नानंतर 2 मुलं झाली, 1 मुलगा आणि 1 मुलगी. 2 मुलांचा संसार. मध्यमवर्गीय कुटुंबाची सुखाची कल्पना असते ते सर्व हात जोडून उभं होतं. पण या बाईच्या मनात काही वेगळंच होतं. कष्टाने नाही तर शॉर्टकटने पैसा मिळवण्याचा. अशातच संसार फुलणार तरी कसा? संसार फुलण्याऐवजी तिथे कायद्याच्या लढाईचा धुराळा उडाला. किरकोळ घरगुती भांडणात या महिलेने सासू, सासरे, दीर, जाऊ घरातल्या एकही माणसाला सोडलं नाही. ज्या घरात सून म्हणून गेली त्या घरालाच कोर्ट कचेरीच्या फेऱ्यात अडकवलं. चला, एक वेळी आपण मान्य करूया, संसारात थोडंफार इकडं तिकडं होतं, पण धक्कादायक प्रकार पुढे आहे. या बाईचे सासरे प्रभाकर रासकर यांनी 2014 मध्ये रुपालीवर गुन्हा दाखल केला. त्या केसमध्ये या मॅडमला कोर्टाचं वॉरंट आहे, पण या बाईने कोर्टात हजर राहणंही गरजेचं समजलं नाही. तारीख पडते पण आरोपी गायब. का? कारण कायद्याचा धाकच उरलेला नाही. मी महिला आहे, माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही, हा तो समज. स्वतः गुन्हे करायचे आणि समोरच्याने जाब विचारला की वुमन कार्ड काढून त्याच्यावर 10 गुन्हे दाखल करून त्याला जेरीस आणायचं. हा हिचा सेट पॅटर्न आहे. आता बघूया डाकू हसीनाची हिंमत आणि फसवणुकीची स्टाईल. पारनेरची शिवसहार सोसायटी. फ्लॅटची किंमत 12,20,000. रुपाली रासकरने व्यवहार केला. दिले किती? फक्त 61,500 रुपये. म्हणजे 5% रक्कम देऊन 100% ताबा. हा कोणता व्यवहार? उरलेले पैसे मागितले तर धमक्या. फ्लॅटमध्ये घुसली आणि तिथे स्वतःची दहशत निर्माण केली. पाण्याची मोटार बंद करणे, रहिवाशांना शिवीगाळ करणे, अख्खी सोसायटी वेठीस धरली. आणि जेव्हा सोसायटीतल्या प्रतिष्ठित लोकांनी, ज्यात शिक्षक आहेत, निवृत्त कर्मचारी आहेत, माजी नगराध्यक्ष आहेत, त्यांनी या अन्यायाचा विरोध केला, तेव्हा या महिलेने काय केलं? 7 ऑक्टोबर 2022ला या सर्वांवर चक्क चोरीचा IPC 380 खोटा गुन्हा दाखल केला. विचार करा, ज्या शिक्षकांनी पिढ्या घडवल्या त्यांना पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावली. घरातली एक सुई गहाळ नसताना चोरीचा आळ. पोलिसांनी तपास केला आणि दूध का दूध, पाणी का पाणी झालं. हा गुन्हा पूर्णपणे खोटा होता. कोर्टाने B-समरी मंजूर केली. पण प्रश्न हा आहे की सभ्य नागरिकांच्या इज्जतीशी खेळण्याचा अधिकार या बाईला दिला कुणी? ही तर फक्त झलक आहे, पिक्चर अजून बाकी आहे. अहिल्यानगरच्या डाकू हसीना अर्थात रुपाली रासकरने ज्या संतोष गंधाडेंच्या मदतीने फ्लॅट घेतला, ज्याने तिच्या अडचणीच्या काळात मैत्रीचा हात पुढे केला, त्यांनाच हिने पुढचं टार्गेट केलं. मागणी सिंपल पण भयानक. तो फ्लॅट माझ्या नावावर कर, नाहीतर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल. गंधाडेने नकार दिला आणि धमकी खरी ठरली. या बाईनं संतोष गंधाडे यांच्यावर 376 बलात्कार कलम 452 अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले. पण क्रौर्याची सीमा तर तेव्हा ओलांडली गेली जेव्हा या महिलेने संतोष गंधाडे यांच्या अंगावर चक्क गाडी घालून त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न केला. मैत्रीचं रूपांतर खुनी हल्ल्यात. सध्या या महिलेवर कलम 307 खुनाचा प्रयत्न अंतर्गत सेशन कोर्टात केस सुरू आहे.
जी महिला स्वतःला पीडित अबला म्हणवते तीच एखाद्या गँगस्टर सारखी अंगावर गाडी घालते. ही हिंमत फक्त निर्ढावलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीची असू शकते, सर्वसामान्य महिलेची होऊ शकत नाही. डाकू हसीना अर्थात रुपाली रासकरच्या पुढच्या कारनाम्याची हकीकत ऐकून तुमचं रक्त उसळेल. कारण यावेळी शिकार झाला एक भारतीय जवान. सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या जवानालाही या डाकू हसीनाने सोडलं नाही. जुलै 2020. शिकार अंकुश थोपटे. ठिकाण मराठी मॅट्रिमोनी. ओळख झाली रुपालीनं आपलं फेवरेट कार्ड खेळलं. माझा घटस्फोट झालाय, मी खूप दुःखी आहे, मला आधाराची गरज आहे, ती अंकुशला म्हणाली. पहिल्या लग्नानंतर मी नवऱ्यासोबत फक्त 2च दिवस राहिले. एका सैनिकाचं मन द्रावलं. त्याला वाटलं आपण एका दुःखी जीवाला आधार देतोय. 30 ऑगस्ट 2020 आळंदीत लग्न झालं. पण सत्य काय होतं? पहिल्या पतीपासून घटस्फोट झालेलाच नव्हता. बोगस लग्न. आणि जर पहिल्या नवऱ्यासोबत फक्त 2च दिवस राहिली तर तिला 2 मुलं झाली कशी? हे गणित कुठल्याच विज्ञानात बसत नाही. हे सरळ खोटं होतं. पण काही दिवसातच तोच खेळ सुरू. जवानावर बलात्काराचा 376(2)(n) गुन्हा दाखल. आणि सेटलमेंट काय? पैसे नाही तर जमीन. चिंचोली येथील वडिलोपार्जित 13.5 गुंठे जमीन तिने स्वतःच्या नावावर करून घेतली. खरेदी खत लिहून घेतलं तेव्हा कुठे गुन्हे मागे घेण्याची तयारी दाखवली. एका बाजूस पहिल्या पतीकडून पोटगी मागायची आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या पतीची जमीन लाटायची. एकाच वेळी 2 पती 2 संसार आणि दोन्हीकडे वसुली. ही कायद्याच्या डोळ्यात धूळफेक नाही तर दुसरे काय आहे? या रुपाली रासकर अर्थात डाकू हसीनाचे कारनामे एवढ्यावरच थांबत नाहीत. नवा गडी नवा राज्य या म्हणीप्रमाणे नवा नवरा नवा फायदा शोधण्यासाठी ही माणसं हेरत असते. असाही आरोप काही माणसं तिच्यावर करतात. ज्याला आपण सहज लुटू शकतो असं सावध टप्प्यात आलं की प्लॅनिंग सुरू. पण म्हणतात ना, पापाचा घडा भरतोच. जानेवारी 2022 मध्ये मंगेश हुले तिच्या संपर्कात आले. पुन्हा तेच रडगाणं. घटस्फोट झालाय, मंचरमध्ये लिव्ह इन रिलेशन मध्ये राहिली. मंगेशकडून लाखो रुपये उकळले. पण जेव्हा मंगेशला तिचं रेशन कार्ड सापडलं आणि तिचं पितळं उघडं पडलं तेव्हा तिने आपलं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं. म्हणाली, तुझा गेम करेन, आजवर खूप गुन्हे दाखल केलेत, तुझा नंबर लावीन. पण मंगेश घाबरला नाही. त्याने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि या डाकू हसीनाची सगळी कुंडली पोलिसांच्या टेबलावर ठेवली. परिणाम, मंगेशवर खोटा गुन्हा दाखल करायला गेलेली रुपाली स्वतःच कलम 379 चोरी, 386 खंडणी मागणी आणि 420 फसवणूकच्या गुन्ह्यात अडकली. आणि त्यानंतर या बाईला 15 दिवस तुरुंगाची हवा खावी लागली. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आणि इथे या स्टोरीचा क्लायमॅक्स आहे. ज्या महिलेवर 25हून अधिक गुन्हे दाखल आहेत, जी महिला खुनाचा प्रयत्न, फसवणूक आणि खंडणीसारख्या गुन्ह्यात आरोपी आहे, जी कोर्टाला जुमानत नाही, वॉरंटला घाबरत नाही, जिने सैनिकाला लुटलं, सासरच्यांना छळलं, ती महिला आता कोणाला टार्गेट करते? तिचं नवीन टार्गेट दुसरं तिसरं कोणी नसून एक सर्वसामान्य शिक्षकाच्या घरातून पुढे आलेले आणि स्वकर्तृत्वावर दिल्लीपर्यंत झेप घेतलेले खासदार निलेश लंके हे आहेत. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून शून्यातून विश्व निर्माण केलं, महिला भगिनींचा सन्मान केला. कोरोना काळात ज्यांनी माणुसकीचं दर्शन घडवलं, त्या चारित्र्यवान आणि कर्तृत्ववान व्यक्तीच्या चरित्र्यावर चिंतुरे उडवण्याची या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या महिलेचा वापर केला जातोय. हे साधं प्रकरण नाही. ही महिला केवळ एक प्यादा आहे. तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून लंकेंना बदनाम करण्याचा हा एक मोठा डाव आहे की काय असंही वाटतं. जिचं स्वतःचं चारित्र्य संशयास्पद आहे, जिचा रेकॉर्ड क्राईम फाईल्सने भरलेला आहे, तिच्या आरोपांवर किती विश्वास ठेवायचा? आम्ही या महिलेचा खरा चेहरा तुमच्या समोर मांडलाय. भोळ्या चेहऱ्याखाली लपलेल्या या झोलर, ब्लॅकमेलर, डाकू हसीनाचा आम्ही पुराव्यानेशी पर्दाफाश केलाय. आता जनतेने ठरवायचे, सेवकावर विश्वास ठेवायचा की 40 गुन्हे अंगावर घेऊन फिरणाऱ्या या ब्लॅकमेलर महिलेवर? या महिलेचा बोलविता धनी कोण आहे? कोणाच्या स्क्रिप्टवर ही बाई नाचते? हा शोध आम्ही घेणारच आहोत आणि तो चेहराही लवकरच बेनकाब करू. तोपर्यंत अशा प्रवृत्तींपासून आणि अशा षडयंत्रापासून सावध राहा. आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. असेच महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी महाराष्ट्र जीवन न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.